नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र CD ब्लॉग्स. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसांनी ब्लॉग करतो आहे यार. माहिती आहे मला शॉर्ट्सवर फक्त फोकस होता, कारण की या ब्लॉगसाठी असं एवढं काय कंटेंट नव्हता. मग बोललो शॉर्ट्सच म्हणून तुम्हाला थोडं अपडेट देत जाऊ. सो आज चाललं आगमनाला. आज आहे 15 ऑगस्ट आणि कृष्ण जन्माष्टमी आहे. तर कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज आगमन आहे, 15 ऑगस्ट आहे. सो बघूया लालबाग परळमध्ये किती गर्दी आहे ते. आणि एक सिनेमॅटिक व्हिडिओ पण येते, ह्याच्यानंतरच येईल. ब्लॉगनंतर 2-3 व्हिडिओज नंतर येतील सिनेमॅटिक व्हिडिओ. तर तुम्हाला आवडेल कदाचित. चला निघूया. तर फायनली मी पोचलो आहे लालबाग नगरीमध्ये. तर माझ्यासोबत आहे सोडू आणि आमचे भाई जाणीमानी मित्र. तर आता आम्ही अजूनपर्यंत इकडे लालबागला आलो. इथे अजून पण एक गणपती अजूनपर्यंत आले नाही आहेत. सो आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड पुढे झालो आहे. मोस्टली आम्ही आज आलो आहे काळाचुकीच्या राजासाठी, कारण की त्यांचे गेल्या वर्षी युनिक मूर्ती होती, यावर्षीसुद्धा युनिक आहे. सो ते आज चेक करायला. आणि त्यांचा गणपती 4 वाजता सुटणार आहे, 4 वाजता निघणार आहे. आणि अजून 4 नाही वाजले, 3:30 झाले. तरी अजूनपर्यंत या एरियामध्ये गणपती अजून आले नाही आहेत. सो आता पुढे जाऊन आम्ही बघू किती भेटतात गणपती. आज हा बोलतो की 50 गणपती निघणार आहेत, हा बोलतो 60 गणपती निघणार आहेत. बघू किती दिवस आहेत तेवढ्या आजच्या दिवसामध्ये. हा होता फोर्टचा महाराजा. आता आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड चाललो आहे परेल वर्कशॉपला. आता तिकडे बघू किती गणपती भेटतात आम्हाला. तरी या साईडला अजून तरी गणपती आले नाही आहेत. सो लेट्स सी. हे काहीतरी लांबचे गणपती असतील. परत लालबागमध्ये येऊन लालबाग चौकीच्या समोर थोडा रेस्ट घेतला बस स्टॉपजवळ. आम्ही इथे आलो कोपरखेड्याची इच्छापूर्तीसाठी, कारण की तिथे तो गणपतीचं आगमन पण आहे आज. आणि आय एम चार्ली ह्या गणपतीला असतो. सो ते बघायला आलेलो. कदाचित मला वाटलं की आगमन सुरू झालं असेल, बट आगमन काय अजून झालं नाही. सो आज तो एक समोरून गणपती येतो आहे, बसलेलोच होतो. तर बोललो चला जाऊया तिकडे जाऊन शूट करूया. कदाचित आज किती राजा वाटतं. स्केच तू बघितला नाही आतापर्यंत गणपती आले, कसं वाटतं तुला? एक नंबर. तुला कसं वाटतं स्वरूप? अजून तर मजा आली. आतापर्यंत खूप मजा आली. आता आम्ही झालं काळाचुकीच्या राजाच्या आगमनाला. समोरच गणपती येतोय, कारण की पाऊस होता म्हणून पर्यटक वर्कशॉपच्या बाहेर थांबून काय उपयोग नव्हता. म्हणून बोलतो आम्ही लालबाग परळच्या खालीच थांबू, ते बेस्ट होतं आमच्यासाठी.
वाटते. फोटो काढले तुम्हाला आता लगेच दाखवतो. तर आता आमचं फिरून झालं आहे. रोजची 6:30 झाले. सो आणि मेन जो होता तो चार्लीला भेटायचं होतं. सो कसं वाटतं तुला यार? यूट्यूब फ्रेंडली होता यार. 2दा भेटतो. मस्तपैकी फोटो वगैरे काढले. आता तुम्हाला इंस्टाच्या स्टोरीवर समजूनच जाईल आणि तुम्ही फोटो पण बघितलेच असतात. तर चला आता आम्ही डायरेक्ट जातो घरीच. कारण की आता याचंच गणपतीचे आगमन एवढे नाही आहे. जेवढे होते तेवढे तुम्हाला सगळेच दाखवले. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. जर तुम्ही लालबाग परळमध्ये येत असाल तर जिओचे सिम चालत नाही. जिओचं नेट चालत नाही हे लक्षात ठेवा. माझा अजूनही नेट नाही चालत आहे. तो पेमेंट वगैरे करत असाल जीपेवर भरोसा करत असाल तर जीपे कॅश घेऊन फिरा. जीपे चालत नाही. नेटचा भरपूर प्रॉब्लेम होतो या एरियामध्ये. कारण की क्राऊड एवढा असतो तर सगळे लोक नेट वापरतात. तर त्याच्यामुळे टावरला पूर्ण लोड पडतो. टावरवर पूर्ण लोड पडतो ह्याच्यामुळे. सो डोक्यात ठेवा आणि या लालबाग परळमध्ये आगमन असताना म्हणजे गर्दी असताना त्या टायमिंग.